तिकडे पहलगाममधील बैसनमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। सीआरपीएफ आणि एनआयए कडनं बैसनरमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येते। ज्या ठिकाणाहून दहशतवादी आले त्या ठिकाणची पाहणी करून पुन्हा सीन रिक्रिएशन केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकीकडे नौदलाने ॲक्शन सुरू केलेली असतानाच इकडे आता सर्च ऑपरेशनने देखील वेग घेतलेला पाहायला मिळतोय। दहशतवादी आलेल्या ठिकाणाहून सीन रिक्रिएशन करून पुन्हा एकदा या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे। सूत्रांकडनं ही माहिती कळते। पहलगामच्या बैसनरच्या तिसऱ्या चौकीजवळ आम्ही सध्या पोहोचू शकलेलो आहे। या ठिकाणी ज्यावेळी अन्यायाचा आणि त्याचबरोबर सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांचा ताफा गेल्यानंतर थोडं वर येता आलं। आपण जर पाहिलं तर या जंगलांमध्ये अशा पद्धतीने सीआरपीएफचे जवान हे गस्त घालताना पाहायला मिळतात। अशाच या जंगल परिसरातनं हे दहशतवादी त्या ठिकाणी पोहोचले होते, ज्या ठिकाणी हल्ला केला आणि चारही जण हे विरुद्ध दिशेने म्हणजे एकमेकांसोबत नाही तर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आले होते आणि त्यामुळेच या परिसरात हा अलर्ट जारी केलेला आहे। संपूर्ण जो हा पहलगामचा परिसर आहे हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीने ठिकठिकाणी जे सीआरपीएफचे जवान आहेत ते आतमध्ये पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही मूवमेंट होते का याचा देखील आढावा घेतला जात आहे। त्याचबरोबर ती अशा पद्धतीने ही सिक्युरिटी सीआरपीएफच्या जवानांकडून राबवली जाते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक नाही तर 2 ते 3 ठिकाणी या ठिकाणी सीआरपीएफचे जवान हे मोठ्या प्रमाणात गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अजूनही या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पहलगामचा हा जो परिसर आहे हा संपूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे। हे अधिकारी झाडांच्या मदतीने घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवत या संपूर्ण गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच हा संपूर्ण परिसर हा अलर्टवर आहे आणि याच ठिकाणी सर्च ऑपरेशन हे देखील सीआरपीएफचे जवान एनआयचे अधिकारी यांचं सुरू असल्याचं कळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल साह, मी सूरज सावंत, एबीपी माझा, पहलगाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।